नमस्कार मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत मुंबईच्या एका प्रसिद्ध ठिकाणी, जिथे लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच मजा येते. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच आपली राणीची बाग. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जय मांजर बाबा. तो आहे सुजल, आपला बेस्टी, आणि त्याचबरोबर सुजलचा पप्पा मंगेश शिंदे, बेस्टी बिंदास ब्लॉगर आपल्या सोबत असणार आहे. तो गाईज खूप मजा येणार आहे. अजून एक आपल्या सोबत आहे स्वप्नील शादव. ओके, आय एम स्वप्नील शादव. आणि आपल्या सोबत पुन्हा एकदा बघा, आता पूर्ण गँग आली आहे. पुढे आहे स्वप्नील आणि त्याचा छोटू, आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही वहिनी आहेत. आयुषची मम्मी आहे, गुड्डी म्हणतात तिला. ही स्वप्नाली आणि ही अन्वी. स्टेशनला, आणि आमच्या बरोबर जॉईन झालेत प्रफुल अँड प्राची अँड प्राचीची बारकी. सो भायखळा स्टेशनच्या राईट साईडला बाहेर पडल्यानंतर आता आपण जाणार आहोत राणीच्या बागेत. या सो रस्ता तुम्हाला 900 मीटर वरती आहे. इकडे 900 मीटर वरती. सो गाईज, कसं आपल्याला कुठल्या नंबरची गाडी करावी लागेल? आता 11 नंबरच्याच गाडीत आपण चाललेलो आहे. 11 नंबरच्या गाडीने सगळे जाणार आहोत. आपण पोहोचलोय वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय. बुधवारी बंद असतं बुधवारी. सो आमच्या इन्स्ट्रक्टर असणार आहेत आता प्राचीताई, कारण की त्या सगळ्यांच्या पुढे आहेत. ती वर्षाने येतोय, आम्ही पहिल्यांदा येतोय, जन्मल्यापासून पहिल्यांदा एंट्री राणीच्या बागेवर. गेल्या वर्षीपासून आम्ही येत होतो, ह्या वर्षी आम्ही आलो. दोन सिस्टम आहे इकडे आपल्याकडे. एक तुम्ही काउंटरवरती तिकीट काढू शकता, आणि जर काउंटरवरती गर्दी असेल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट इथे काढू शकता. हा बॉक्स तिकीटचा आम्ही काढले. हेमा बेटे फोटो सेक्शन में. हो क्या बात है, सब एकदम बाप लग रहे. और ये देखो उनका बुढ़ा, देखो अरे छतरी लेके ऐसा तो फोटो निकालना है क्या? स्वयं कुठे जायचं आहे? या दिशेला. ओके, चल दिस वे गो.
बापरे केवढी मोठी आहे बघा. कासव आणि टर्टल्स आपण बघणार आहोत. चला म्हणजे क्या दिखाना चाहते हो आप? वाव. रांच्या बघत आणि शिरीम काय बोलता तुम्ही? पेंग्विन बघण्यासाठी. अरे वा, चला चला चला. म्हणजे आपण जाणार आहोत अंटार्क्टिका खंडामध्ये. आईसलँड मध्ये. क्या बात आहे. चलो चलो. आपण चाललो एवढे चौकच आहेत. बाकीच्या मंडळी कुठे आहेत? बाकीची मंडळी कुठे आहेत? अरे या लवकर या लवकर या. मंडळी लवकर.
वाघाचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत तरस वाघ बिबट्या. इकडे बिबट्या आहे वाटतं. तर आता आपण वाघ बघितलाय, कसा वाटतंय वाघ? लिपट बघायला जायचं. आता लिपट बघायला असेल. मी इकडे बसले. अरे बापरे. हा इकडे वाघ बसलाय. वाघ शिंदेचा वाघ आहे. शिंद्यांचा वाघ आहे. शिंद्यांचा वाघ. जाजवानचा वाघ शिंदेकडे गेलाय. फक्त डरकाळे पडले पाहिजे बस. या भर पावसाळ्यात भरपूर गरम झालंय. टायगर, अस्वल, अस्वलचा फक्त साईड दिसला, छोटासा मुंह दिखाय दर्शन झालं अस्वलचा. बाकी काय नाही. आता आम्ही चाललोय बिबट्या आणि तरस बघायला. या साईडला बिबट्या आणि तरस आहे. सो इथे सगळं शांत दिसतंय. आम्ही इथे बघायला भेटतोय की नाही देव जाणे. काय बघताय इथे? आहे ना. हा काय कोल्हे बघितले. कोल्ह्यामध्ये मग दाखवतो कारण की कोल्हा लगेच गेला. आणि आता आम्ही बिबट्या बघायला आलो. पण सीन असं झाला बिबट्याला त्यांनी आत बोलून घेतलं. त्यामुळे बिबट्याचं दर्शन आम्हाला झालं नाही. सो तेवढंच आम्हाला बिबट्या बाकी साईना पण बिबट्या बघायला. सो उतेकरवाडी काय म्हणता, कसं वाटतं तुम्हाला? वडापाव कसा वाटला? अरे एक नंबर क्लास. तुम्हाला कसं वाटलं राणीची बाग? एक नंबर भाई, लय भारी. आता आम्ही चालू मरीन ड्राईव्हला. बसची आम्ही वाट बघतो मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी. इथे टॅक्सी उभी आहे. टॅक्सी जायचा प्लॅन आता. सो मुंबई सातारा मुंबई आपल्याला गाडी भेटली आपली. त्यातून आम्ही ट्रॅव्हल करतोय. आता मुंबई सेंटरला जायचा प्लॅन चाललाय आणि तिकडनं मरीन ड्राईव्हचा प्लॅन करणार आहोत. सो आता हे सगळे आपण मंडळी थांबले. 16 रुपये तिकीट आहे इकडनं या गाडीला. हो आता आम्ही बोलतोय सगळे मरीन ड्राईव्हला. बॅटरी चार्जिंग जाम कमी आहे. फक्त 5% चार्जिंग राहिले. त्यामुळे इकडनं पुढे व्हिडिओ होतील की नाही शक्यता कमीच आहे.
नमस्कार मंडळी, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत खेळत मजेत राहा. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.